ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे. प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध. संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन. वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत. लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध. सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स. पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी. मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर. लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा. संगमनेर शहर पोलिसांनी मध्यरात्री एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत सुमारे 8 लाख रुपये किमतीचा 32 किलो 845 ग्रॅम वजनाचा सुका गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. सातत्यानं 2 दिवसामध्ये गांजा संदर्भात कारवाई झाल्यानं शहरामधील अवैध व्यावसायिकांचे मोठं नेटवर्क समोर येत आहे. या नेटवर्कच्या मुळापर्यंत जाण्याचं आवाहन संगमनेर पोलिसांच्या समोर उभं राहिलंय. संगमनेर शहरामध्ये अवैध अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधामध्ये स्थानिक पोलिसांनी केलेली ही महत्त्वाची आणि धडक कारवाई मानली जाते. गुरुवारी नाशिकच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरालगत असणाऱ्या सुकेवाडीमध्ये अशाच प्रकारे मध्यरात्रीपासून छापेमारी करत मोठी कारवाई केली होती आणि या कारवाईमध्ये 1.25 कोटी रुपयांचा 456 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. या टीकेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्री 1:45 वाजेपासून ते 4:30 वाजेपर्यंत शहराच्या केशवतीर्थ गाळा नंबर 2 गोल्डन सिटी परिसरामध्ये करण्यात आली आहे. या दरम्यान शहर पोलिसांनी शुभम चंद्रकांत जाधव तसेच विशाल अशोक गायकवाड, प्रथमेश अशोक पावडे आणि परवेज दाऊद शेख या चौघांना अटक केली आहे. हे आरोपी पोलिसांना प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये सुमारे 32 किलो 845 ग्रॅम वजनाचा काळपट आणि हिरवा रंगाचा सुका गांजा विक्री करण्याच्या उद्देशानं बाळगताना मिळून आले आहेत. या गुन्ह्याप्रकरणी संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबल विजय अण्णा खुळे यांच्या फिर्यादीवरनं तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलाय. पकडलेल्या 4ही आरोपींच्या विरुद्ध अंमली औषधे द्रव्य पकडलेल्या आरोपींच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारावकर आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली पथकानं ही कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत हे करतायत. शावीर शेख, सी24 संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 024 25 22 75 74 तसेच 22 75 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.